महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। फेसबुक मैत्रीच्या जाळ्यात नागपूरच्या वृद्धाला ओढून कर्जतमध्ये लुटले। पॅन्थर सुशील जाधव आणि आदिती ढोके यांचा कारनामा। नागपूर येथील एका वृद्ध नागरिकाला सोशल मीडियावरून मैत्री करून कर्जत येथे बोलावून अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई करत तरुणी आणि तिच्या साथीदाराला अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे। या प्रकरणात सेक्स्टॉर्शन सदृश्य गुन्ह्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते आहे। या प्रकरणात सुशील जाधव आणि आदिती ढोके यांना अटक करण्यात आलेली असून त्यांचा साथीदार गणेश प्रधान फरार आहे। आरोपींनी नागपूर येथील सुनील दयाराम गजघाटे या वृद्ध नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली। आदिती ढोके यांनी फेसबुकवरून ओळख वाढवत दोघेही आंबेडकरी समाजातीलच असल्याने समाजकार्याच्या नावाखाली विश्वास संपादन केला। त्यांना कर्जत येथे येण्यास प्रवृत्त केले। 8 मार्च रोजी गजघाटे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना आदितीने त्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर उतरायला सांगितले। त्यानंतर भिसेगाव येथील एका दुकानाजवळ त्यांना बोलावून गाडीत बसवण्यात आले। गाडीत सुशील जाधव आणि गणेश प्रधान हे दोघेही उपस्थित होते। तिघांनी मिळून गजघाटे यांना धमकावत त्यांचे अपहरण केले आणि गुंडगे येथील एका घरात त्यांना कैद करून ठेवले। आरोपींनी त्यांना दमदाटी करत विवस्त्र करून मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज काढण्यास भाग पाडले। तसेच त्यांच्या खात्यातील आणि ऑनलाईन काढलेल्या क्विक लोन माध्यमातून आलेले 12 लाखपैकी लाखो रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले। याशिवाय ATMद्वारे पैसे काढण्यात आले। रोख रक्कम, मोबाईल, सोन्याची चैन, अंगठी असा मुद्देमाल हिसकावून आरोपींनी सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आले। त्यामुळे अधिक तपास सुरू आहे। दरम्यान 9 मार्चच्या पहाटेच्या सुमारास गजघाटे यांना ज्या घरात त्यांना कैद करून ठेवले होते तेथून त्यांनी कसाबसा पळ काढत नातेवाईकांशी संपर्क साधला। त्यानंतर त्यांनी 10 मार्च रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तौशिफ सय्यद यांच्या पथकाने तातडीनं तपास सुरू करून आदिती ढोके आणि सुशील जाधव यांना अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। प्राथमिक तपासात या बंटी-बबली जोडीने यापूर्वी अनेक नागरिकांना अशाच प्रकारे जाळ्यात अडकवून पैसे उकळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। आदिती ढोके हिच्यावर यापूर्वी अदखलपात्र गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर येते आहे। सुशील जाधव याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे। सुशील जाधव याने ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा वापर करून अनेकांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याकडून अथवा शासनाकडून मिळणाऱ्या ॲट्रॉसिटीच्या निधीसाठी त्याने अनेकांना त्रास दिल्याची चर्चा जनमानसात आहे। दरम्यान या जोडीकडून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कर्जत पोलिसांनी केलेलं असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। एका प्रकार आमचा फेसबुकवरून ओळख झाली आहे। 10-12 दिवस झाले आहे, लगभग जास्त दिवस वगैरे नाही झाले। त्यांनी परिचय सांगितला की आम्ही कार्यकर्ता बुद्ध विहारातले, आणखी कार्यकर्ता म्हणलं मग सामाजिक कार्यकर्ता बी आहो आम्ही। या कधी इकडे येणं झालं तर भेटा, आमच्या कार्यकर्त्याला भेटू देऊ। आणि मग त्यानंतर आम्ही कर्जत स्टेशनला उतरलो तर तेव्हा मला बाजूच्या शिवनेरी बिकानेर स्टाफपाशी बोलावलं मला आणि त्यांनी ते गाडी पांढऱ्या कलरची गाडीने आले ते आणि मला बसवलं। मी बसलो तिथे। मग काही थोडंसं अंतरावर जाताना त्यांनी गाडी थांबवली आणि आणखी 2 एक काय मला माहीत नाही कंपाऊंड सुशील नाव आणि एक काय नागेश या गणेश काही असं काय होतं त्यांचे। समोर आणखी मग गाडी चालू झाली। समोर जाता जाता मग माझे मोबाईल छिनला आणि अंगठी म्हणजे जे दागिने आहेत, चेन, अंगठी, घड्याळ, पैसे माझ्या खिशामध्ये होते जे काही मतलब 15-20 हजार ते नगदी कॅश। आणि समोर जाता जाता पूर्ण ATM कार्डचे जे त्यांना मिळाले तर ATMमधून ते मुलगी गेली आणि हा माझ्याजवळ होता। याने एक मला पकडून ठेवलं होतं। ती तो मला विचारे बे सांग रे याचा नाही तर मारीन, हां की पिनकोड सांग रे हां नाही तर मारीन। आता बिलकुल चाल रे पकडून असं मारमूर करून त्यांनी बिलकुल असं बिलकुल हे बिलकुल कपडे उतरवून त्यांनी मतलब पूर्ण मला त्यांनी असं भेव दाखवला की मला आखिर पिन सांगायच लागले ATMचा आणि क्रेडिट कार्डचा। आणि ते काही वेळाने पैसे काढत गेले आणि मी गाडीमध्येच आतमध्ये मला काहीच मॅसेज नाही। माझा मोबाईल पण त्यांच्याकडे होता, सगळंच त्यांच्याकडे होता।
म्हणजे मला पूर्ण ते त्यांनी 2-3 तास त्यांनी पूर्ण पैसे काढले, माझे किती काढले किती नाही मला माहीत नाही, पण कमी लगभग माझ्या अनुसार मला माहीत आहे की लगभग 4-5 लाख तर माझ्या चालू याच्यामध्येच होते खाजगामध्ये. आणि त्यांनी ऑनलाईन रात्री लोन घेतला नेव्ही ॲपमधून आणि त्याच्यातून त्यांनी लगभग 4-4.5 लाख काढले. त्याच्यातून किती लाखाचं लोन काढलं? त्यांनी एकत्र 12 लाखाचं लोन काढलं आहे. आणि पण त्यांनी त्यांच्या घरी नेलं आणि घरी नेल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग आराम केला. आणि मग सकाळी ते थोडेसे 6 वाजताच्या दरम्यान ते थोडी झोपीच असल्या कारणामुळे मी तिथून आपली सुटका काढली, म्हणजे पळालो तिथून. आणि मी सीधा रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट नाशिकला गेलो आणि मग माझ्या जवायला घेऊन माझ्या मुलाला घेऊन रिपोर्ट द्यायला मग आणखी परत मी कर्जतला आलो. आणि जे आमचे पोलीस अधिकारी PI त्यांनी फार मदत केली पोलीस स्टेशनमध्ये आणि खूप सहकार्य केलं आणि मी रिपोर्ट दर्ज केली. तुमच्यासोबत जो प्रकार घडलाय आणखी इतरांसोबत देखील घडलेला असू शकतो. हां, त्याच्यामुळेच मला बी आता तिने सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि असं आहे तसं आहे म्हणून मला माहीत नव्हती की असेल लोक आहेत आपले म्हणून. त्या कारणामुळे मी बी थोडंसं अचित आलो म्हणून मला रिपोर्ट देणं आवश्यकता होती आणि त्यांना कडीचे कडे सजा मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि माझ्या परिवाराची बी अपेक्षा आहे सगळ्यांची आणि माझ्या कार्यकर्त्याची बी जे बी आहे ते त्यांची बी हीच अपेक्षा आहे. कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे एक महिला आणि 2 इसम यांनी नागपूर येथे राहणारे जे फिर्यादी आहेत या गुन्ह्यातले, गुन्हा क्रमांक आहे 120/26. हा आम्ही 10/3/26 दाखल केलेला आहे. आणि सदर फिर्यादी जे आहेत ते नागपूर येथून पुणे मार्गे कर्जतला आले. त्यांची ह्या महिलेशी फेसबुकवरती ओळख झाली होती आणि फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर ते सदर एकाच समाजाच्या निघाल्यानंतर मग त्यांचं झालं की 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वगैरे आहे, त्या निमित्ताने तुम्ही या आणि वर्गणी वगैरे आणि आमच्या कार्यकर्त्यांची ओळख वगैरे करून देतो असं बोलणं झालं. आणि त्यांच्या अनुषंगाने ते फिर्यादी पोलीस आले आणि ते 6 वाजता उतरले कर्जतला. आणि कर्जतला उतरल्यानंतर पुण्यावरून डेक्कन एक्सप्रेसने आणि त्यांना सदर महिलेवर ठरल्याप्रमाणे कॉल केला की तुम्ही कुठं पोहोचले वगैरे. तिथून ते विचारत बिकानेर स्वीटला गेले. बिकानेर स्वीटमध्ये सदरची महिला जी आहे त्या महिलेचं नाव आहे अदिती रमेश डोके. ही महिला तिथे वाट बघत होती एका व्हाईट रंगाच्या कारमध्ये आणि ते कारमध्ये मागच्या बाजूला बसते. आणि तिथून ते पुढे गेल्यानंतर एक 5-10 मिनिटं पुढे गेल्यानंतर पुढे कार त्या महिलेने थांबवली, अदिती डोके नावाच्या महिलेने. आणि तिने त्या कार थांबवून त्या कारमध्ये अजून 2 इसम त्याच्या मागच्या बाजूला येऊन बसले दोन्ही बाजूने. आणि दोन्ही बाजूने बसल्यानंतर सदर इस्मानने अचानक त्याला मारहाण वगैरे करायला सुरुवात केली. त्याला चॉपरचा धाक दाखवला आणि गाडी चालू गाडीमध्ये त्याला कपडे काढायला लावले. कपडे काढून त्याच्याजवळ सोन्याची चैन, अंगठी, काही साधारण त्याच्याकडे कॅश होती, ती कॅश, त्याचे मोबाईल आणि 3 कार्ड त्याचे काढून घेतले. आणि पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी पुन्हा एक ATM जवळ होतं आणि त्याला त्याचे कपडे काढून, तो पळून जाऊ नये म्हणून कपडे काढून त्याला दोघं सीटच्या मध्ये बसवलं. आणि त्याच्या ATM कार्डचा नंबर वगैरे घेऊन त्या महिलेने एका ATM जाऊन काय पैसे काढले. रस्त्यात त्याने पेट्रोलही भरलं. आणि एवढं सगळं करून ते लोक सदर जे आरोपी आहेत 3, त्यामध्ये जी आरोपी आहे, एक महिला आरोपी आहे आदिती रमेश डोके, दुसरा जो आरोपी आहे सुशील देवराम जाधव आणि तिसरा आरोपी गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, यांनी त्याला घरी घेऊन गेले त्यांच्या दहिवली येथील सोसायटीमध्ये. आणि त्याला रात्री तिथे डांबून ठेवलं. डांबून त्याला सांगितलं पळून गेलास तर माझ्या विरुद्ध रायगड कर्जत पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे नोंद आहेत वगैरे अशी त्याला धमकी दिली. परंतु सकाळी 5-5:30 वाजता हे सर्व गाढ झोपलेले असताना सदर इस्माने दरवाजाला लावलेला सोफा सेट आहे तो बाजूला केला आणि हळूच दरवाजा उघडून सदर इसम जे आहेत फिर्यादी हे तिथून पळत पोलीस स्टेशनला म्हणजे रेल्वे स्टेशनला गेले. आणि घाबरून गेले होते. आणि रेल्वे स्टेशन गेल्यानंतर त्यांना हे लोक मारतील किंवा मला पिछा करतील, आपला पाठलाग करतील म्हणून तिथून ते कर्जत मुंबई लोकलने ते कल्याणला गेले. कल्याणवरून त्यांनी एक नाशिकची गाडी पकडली. त्यांचे जावई नाशिकला राहणार होते. त्या जावयांना जाऊन ही सगळी हकीकत सांगितली. आणि दरम्यान त्यांनी फिर्यादीचा जो मोबाईल नंबर घेतला होता
त्या मोबाईलवरून त्यांनी त्यांच्या नावाने जवळपास 11,61,000 रुपये ऑनलाईन कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून त्यातले 3,90,000 रुपये वेगळ्या पद्धतीने खर्च केले. काही 1,80,000चं सोनं सुद्धा कर्ज बाजारपेठेत ज्वेलर्स कडून घेतलेलं आहे. तर या सर्व तिघ आरोपी विरुद्ध किडनॅपिंगचा आणि खंडणीचा आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. 2 आरोपींना आज कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. 3रा आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. तर तांत्रिक तपासाच्या आधारे हे सर्व पोलिसांनी आरोपींची नावे आणि आरोपी गुन्ह्याचा शोध लावलेला आहे. आणि API सय्यद आहेत हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे माननीय SP श्रीमती अचललाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री शिवतरे सर, DYSP श्री राहुल गायकवाड सर आणि आम्ही यांच्या मार्गदर्शनाने ह्या गुन्ह्याचा तपास करतो आहे. आणि आम्हाला अशी शंका आहे की ह्या लोकांनी असंच काही आपल्याच समाजाच्या किंवा परिसरातली बऱ्याच लोकांना सोबत असं केलेलं आहे अशी आम्हाला आमची खात्री आहे, दाट शक्यता आहे की यांनी असं इतर लोकांसोबत बी केलेलं असावं. तर कोणा लोकांसोबत या 3 आरोपींनी, महिला आरोपीचं नाव आहे आदिती ढोके, पुरुष आरोपीचं नाव आहे सुशील जाधव आणि 3रा आरोपी जो आहे गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, राहणार पुणे. या तिघांनी असंच कोणातरी सिनियर सिटीजनला फेसबुकवरून किंवा सोशल मीडियाच्या मार्फतीने ओळख करून असं त्यांच्यासोबत केलेलं असावं असं पोलिसांना आव्हान आहे पोलिसांचं सर्वांना की असं काय झालं असेल तर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यावी किंवा त्यांची फिर्याद आम्हाला द्यावी. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.